शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून ओळखला जाणारे आपली नांदेड जिल्ह्याची मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये माझी बिनविरोध निवड झालेली आहे। त्याबद्दल मी सर्व पक्षीय नेते नांदेड जिल्ह्यामध्ये जे एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमधनं त्यांनी जे एकत्रित येऊन शेतकरी विकास पॅनल त्या ठिकाणी गठीत केलेला आहे, त्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना उर्वरित म्हणजे 23 पैकी 11 बिनविरोध झालेले आहेत आणि 12 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। तर या 12ही जणांना आपण शेतकरी विकास पॅनल कब्बशी या निशाणीवरती मतदान करून त्यांना निवडून आणावं ही विनंती या निमित्ताने आपल्या सगळ्या मतदारांना करणार आहे। खऱ्या अर्थाने मी ग्रामीण भागामध्येच काम करत असते, त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास, त्यांच्या समस्या ह्या जवळून अनुभवण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आहे। पण मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्या कारणाने मला हा विश्वास आहे की शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल, त्यांना आर्थिक बळ देण्याचं काम असेल, त्यांना अवजारे देण्याचं काम असेल आणि आता देवेंद्रजींनी एक अत्यंत चांगला निर्णय या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे की महिलांना सुद्धा शेतकरी म्हणून त्या ठिकाणी सन्मान मिळणार आहे। त्यामुळे पुरुषांबरोबरच त्या ठिकाणी महिला शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम किंवा त्यांना कर्ज असेल, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मध्यवर्ती बँक जे प्रयत्न करू शकेल तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न निश्चितच राहणार। निश्चितच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्या महिलांसाठी, कारण महिला नेहमी आपण जर पर्सेंटेज वाईज काढलं तर 75% महिला ह्या प्रत्यक्षरित्या शेतामध्ये काम करतात। पण शेताचा सातबारा असेल किंवा घरचे जे मूळ व्यक्ती आहे त्यांच्या नावाने ती शेती असते किंवा शेतकरी म्हणून त्यांना तो दर्जा दिला जातो। पण खऱ्या अर्थाने शेतामध्ये काम करणारी माझी महिला, हिला शेतकरी म्हणून दर्जा देणं ही महिलांसाठी, महिला शेतकऱ्यांसाठी अत्यंत कौतुकास्पद, अभिमानास्पद गोष्ट आहे आणि या साठी मी महायुती सरकारचं मनापासून आभार व्यक्त करणार आहे। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या काल काही निवडी झालेल्या आहेत। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वामध्ये ही कार्यकारिणी झालेली आहे आणि नांदेडमध्ये पहिल्यांदाच सरचिटणीस म्हणून ही जबाबदारी मला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे महामंत्री म्हणून मला दिलेल्या जबाबदारीबद्दल मी पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करते, कारण सातत्याने राजकारण वेगळं आणि संघटना वेगळी, त्यामुळे संघटनेच्या कामामध्ये मी जे मराठवाडाभर महाराष्ट्रात काम केलेलं आहे त्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर हा विश्वास ठेवला आहे। त्याबद्दल मी माननीय चित्राताई वाघ, आमचे नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करते। माझ्याबरोबरच अजून संध्याताई राठोड, पद्मा गिरे आणि महादेवी मठपती या तिघींना सुद्धा उपाध्यक्ष आणि सचिव अशी पदं मिळालेत, त्यांचं सुद्धा या निमित्ताने मी त्यांना अभिनंदन करते। महिलांच्या प्रश्नांसाठी कायमच महिला मोर्चा हे काम करत असतं। आता कालच आम्ही देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महिला शेतकरी मेळाव्यांचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं। त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी जी किट असते, मग खुरपं आहे, टॉर्च आहे, खत आहेत आणि वेगवेगळे बी बियाणे यांचं वाटप त्या ठिकाणी जालना ग्रामीण येथे केलेलं आहे। हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर होता। तर असे सातत्याने विविध कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवत असतो एक महिला मोर्चा म्हणून। महिलांचं संघटन वाढवणं, महिलांमध्ये असणाऱ्या समस्यांचं निराकरण करणं, मग त्या पोलीस स्टेशनच्या काही केसेस असतील, दवाखान्याच्या असतील, बचत गटासाठी विशेष करून उमेदच्या महिला असतील, यांच्यासाठी महिला मोर्चा ही सातत्यानं काम करतं आणि चित्राताई म्हणजे अत्यंत खंबीर अशा पद्धतीने त्या ठिकाणी विधानभवनामध्ये आपले विचार मांडत असतात आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पदाधिकारीसुद्धा महाराष्ट्रामध्ये काम करत असतो।